सो माझे मित्र होते, घरच्यांसोबत तर तेवढं जास्त काय पटायचं नाही पहिल्यापासून. माझी आहे ना कामाला जायची, तर जिथे ती घरकाम करायची, तर मी शाळा सुटल्यावरती मी कधी कधी नमस्कार, मी निक शिंदे, तुम्ही मला बघत आहात मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलवर. नखरेवाली सॉन्ग आहे तुझं, जस्ट तुमचं म्हणजे 33+ मिलियन्स झालेत आणि ऑल ओव्हर सगळीकडे गाणं वाजतंय. काय फिलिंग आहे, काय सांगशील? खूप वेगळीच फिलिंग आहे, म्हणजे ती शब्दात नाही सांगू शकत, कारण अनएक्सपेक्टेड गोष्टी खूप झालेल्या आहेत या गाण्यामध्ये, की ग्लोबली वाजलं गाणं आणि एवढ्या लोकांना आवडतं आहे आणि एवढं प्रेम देत आहेत या गाण्याला. मी तर असं विचार पण नव्हता केला की एवढं प्रेम भेटेल या गाण्याला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात चांगली गोष्ट की हे गाणं माझ्या बड्डेच्या दिवशी रिलीज झालं आहे, तर ती एक वेगळी हॅपीनेस आहे माझ्यामध्ये की बरं झालं बाबा हे गाणं माझ्या बड्डेच्या दिवशी रिलीज झालं आहे. तशी खूप सारी गाणी रिलीज झालेत बड्डेच्या दिवशी, म्हणजे प्रशांत दादा तर हर वर्षी माझ्या बड्डेला एक गाणं करतो, तसं हे गाणं तसं तुझं स्पेशल राहील. प्रशांत दादासोबत की माझ्या बड्डेच्या दिवशी गाणं रिलीज झालं नाही, ते पहिलं आम्ही सोबत, म्हणजे मी फर्स्ट काम जसं प्रशांत दादासोबत केलं, तर त्यांनी पहिलं गाणं आमचं सोबत होतं ते माझी बायको. ते 150 मिलियन व्ह्यूज आहेत माझी बायको या गाण्याला, आणि ते फर्स्ट ट्रेंडिंगला पण त्या वर्षी गेलं होतं. आणि नंतर मग तिथून सुरुवात झाली की 30 तारीख आणि एक गाणं नक्की करायचं त्या डेटला माझ्या बड्डेच्या दिवशी. हे गाणं नाशिकला शूट झालं आहे, सो नाशिकमधलं जे गाणं शूट होताना एक्सपिरियन्स कसा होता, लोकेशनबद्दल वगैरे? खूप चांगले, माझे खूप तिकडे गाणी शूट झालेत, म्हणून म्हणजे असे वेगवेगळ्या गावामध्ये शूट केलेत, पण यार तिथले लोक, तिथले जे प्रेम भेटतं मला नाशिकमधून, जे मला प्रेम देतात, ते खूप चांगलं वाटतं मला. ते नाशिक सिटीच चांगली वाटते मला. ओके, सो तुझे जे कोस्टार्स आहेत त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे? रितेश सोबतचा तर खतरनाक बॉन्ड आहे तो आमचा. आणि अनुश्रीसोबत मी फर्स्ट टाईम काम केलं असं स्क्रीनवर, आणि जी आपली अंकिता आहे तिच्यासोबत मी मागचं एक गाणं केलेलं झुमका, तर तिथून आमची बॉन्डिंग झाली होती. बाकी खूप चांगलं काम केलं, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला भेटतात. आणि रितेश तर आहेच एकदम प्रॉपर डान्सर, तर त्याकडून मला डान्स थोडंफार शिकायला भेटतं. आता तू जे मेन्शन केलंस तसं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये रितेशने तर मेन्शनच केलेलं की तो डान्सर आहे आणि म्हणजे त्याला पहिल्या स्टेपमध्ये तो पटकन शिकतो वगैरे. सो तो पहिल्या स्टेपमध्ये शिकला होता, पण त्याच्याबरोबर जी स्टेप करताना वगैरे किंवा कसं काय मॅनेज केलं, किंवा रिटेक वगैरे किती वेळा करावं लागले? म्हणजे मी नॉन डान्सर आहे आणि तो डान्सर आहे, तो त्याला पहिल्यापासून ती सवय आहे आणि डान्स वगैरे करायची. मी फक्त गाण्यामध्ये थोडंफार नाचतो, मला काय एवढाही येत नाही, येतो म्हणजे असं प्रॉपर करतो, बट लगेच असं क्विक त्यासारखं मला लगेच स्टेप अशी जमत नाही. रिटेक नाही झाल्या, खूप सारे टेक्निकल गोष्टी होत्या त्याच्यामुळे आमचे सारखे रिटेक व्हायचे, कारण तो जो सेकंड हुक स्टेप होती आणि या फर्स्ट हुक स्टेप होती, जी लास्टवाली हुक स्टेप होती ती मुलींसोबतची, ती तर जेव्हा संध्याकाळची वेळ असते, म्हणजे ऊन वगैरे काय नसतं तेव्हा घेतलेली. बट ज्या 2 हुक स्टेप होत्या आमच्या दोघांच्या, त्यामध्ये आम्हाला प्रॉपर एनर्जी मॅच करायची होती दोघांची पण, म्हणून आम्ही ते उन्हातानामध्ये ते शूट करणं आणि वेगवेगळ्या अँगलनी शूट करत होतो. प्लस सेकंड हुक स्टेपला तर ते रानामध्ये आपल्या जेव्हा शेतामध्ये आपण जेव्हा डान्स करतो, तर तिथे खूप सारे मोठे मोठे दगडी वगैरे ते सगळे असतात, तर आम्हाला तिथे डान्स करायचा होता, तर म्हणून त्यामुळे सारखे रिटेक येत होते. आणि कंटिन्यू नाशिकला एवढं ऊन होतं त्या टायमाला, तर खूप हालत बेकार झालेली. प्रत्येकाची एक जर्नी असते. सो तू रील्समधून पण फेमस झाला आहे, आता तू सॉंग्समध्ये पण दिसतोस. घरातल्यांना काय वाटतं आहे, घरातल्यांचे काय म्हणजे आई वडिलांना? त्यांना खूप चांगलं वाटतं आहे, कारण ज्या गोष्टी होत्या की आवड म्हणूनच मी तर निवडलेल्या, की सगळे करत आहेत, चला आपण बी करते रील्स. रील्स आणि टिकटॉक जेव्हा ते चालू होतं, सगळे बनवत होते, तर तेव्हा पण मी विचार केला की आपण पण करूया. आणि तेव्हा मी भाऊ कदमचे जे चलावंद्याचे जे डायलॉग्सवाले व्हिडिओ असायचे, मी कंटिन्यू तेचवाले बनवायचो, मी काय असं वेगळं काय करायचं नाही. तर तिथून मग मला लोक बोलायला लागली. आणि नंतर मग माझा
कॉलेज वगैरे ते चालू असताना मग मला गाणे वगैरे यायला लागले. तर मग मी आवड म्हणूनच केलेलं, पण आता प्रोफेशन झालं आहे आणि एक 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 चांगलं काम करत राहिलो आहे. आत्ताच सिरियल पण करून आलो. अजून पुढे यावर्षी सन मराठीवर सिरियल, तो पण एक एक्सपिरियन्स वेगळा होता माझा. आणि कारण असे एक 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 प्लॅटफॉर्म जर का आपल्याला भेटत राहतं खूप चांगलं वाटतं. आणि अनएक्सपेक्टेड आहेत सगळ्या गोष्टी, सगळ्या अशा अचानकमध्ये भेटत चालल्यात. तर लवकरच मोठ्या पडद्यावरती पण दिसेल. जसं तू आता मेन्शन केलं की ज्या गोष्टी होत्या त्या तुला मिळत गेल्या, तू असं काही ठरवलं नव्हतंस, पण लाईफमध्ये प्रत्येकाच्या अपडाऊन्स येतात. प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी काही ना काहीतरी करावं, पण तुला असं वाटलं होतं का की ही गोष्ट नाही होते, मी सोडून द्यावी? पण तुला त्यावेळेला एखादी जरी व्यक्ती असेल फॅमिलीमधली, फ्रेंड सर्कलमधली, की त्यांनी तुला पुश केलं असेल की नाही निक तू हे करू शकतोस? ह्या फील्डमधलं नव्हतं ते. माझ्या लाईफमध्येच ते घडत होतं. अप्स अँड डाऊन्स येत होते, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर ते आता डीपली एकदम पूर्ण बोलायला गेलो तर खूप मोठा इंटरव्ह्यू होऊन जाईल, त्यासाठी पॉडकास्ट ठेवावा लागेल आपल्याला. बट हां, खूप अप्स अँड डाऊन्स आले. आणि मित्रांकडे म्हणजे ते बोलतात ना की फक्त त्यांच्यासोबत बोललो तरी पण आपले अर्धं टेन्शन निघून जातं मित्रांसोबत थोडं बोललं तरी. सो माझे मित्र होते, घरच्यांसोबत तर तेवढं जास्त काय पटायचं नाही पहिल्यापासून माझं. तर मित्र होते, त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि नंतर मग फील्ड चॉईस करताना सगळे मी स्वतः जे पण डिसिजन होते, एक टायमाला तर मी असं बोललेलो की मी पूर्ण ब्लँक झालो, मला माझं फ्युचर काहीच दिसत नाही आहे. मी माझ्या मित्राला, आम्ही दोघं, मला अजूनही आठवते, आम्ही दोघं गार्डनपाशी बसलेलो, संध्याकाळची वेळ होती, दोघंजणच होतो आणि बसलेलो आणि मी विचार करत होतो. तर मी त्याला बोललेलो की भाई बघ, मला काहीच माझं फ्युचर मला काय दिसत नाही आहे. मी थोडीफार नोकरी करेल आणि जे पण काय आहे ते करेल, जसं नॉर्मल लोक विचार करतात, जे हारलेले असतात ते विचार करतात, तसंच मी पण तेव्हा विचार करत होतो. बट ते बोलतात ना की काहीतरी मी मागच्या टायमाला या पुण्य काय केले असतील ते आता माझ्या कामाला येतं. तर ते तसंच काहीतरी झालं माझ्यासोबत. आणि सगळं ते असं होत गेलं ना, तर मला असं वाटायला लागलं की यार मीच का त्या गोष्टीमध्ये, आणि सगळ्या नवीन चांगल्या गोष्टी माझ्याकडेच काय येत आहेत, या मी काय वेगळं आहे काय. पण ते बोलतात ना की आपण मेहनत करूया गोष्टीवरती. आवड होती, बट एकाच गोष्टीवरती मी मेहनत करत होतो, ती म्हणजे ही, आणि ते होत गेली. ओके, जसं तू सांगितलं की तुझ्या मित्रांनी सपोर्ट केला, आईबाबांबद्दल तर एवढा माझा सपोर्ट नव्हता, तरी पण तू आज इथपर्यंत आला, खूप मोठी गोष्ट आहे. रितेशनी मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तू घर घेतलं आहे, तर हे आईबाबांसाठी सरप्राईज होतं की कसं काही? नाही, त्याची एक वेगळी कहाणी आहे. ते कसं होतं की लहानपणी जेव्हा मी आजी आजोबांकडे राहायचो, मी मम्मी पप्पांकडे नव्हतो राहत, तर मी दुसरीपासून आजी आजोबांकडे राहायचो. कारण माझे मम्मी पप्पा कामाला जायचे दोघं, तर घरी सांभाळायला कोणच नसायचं आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला. सो लहानपणापासून मी तिकडे जायचो. आणि तिकडे आणि खूप छोटा रूम, जो चुनापट्टीचा जो रूम होता, मम्मी पप्पा जिथं राहायचे, तो खूप छोटा रूम होता. आणि तिकडे म्हणजे 4-5 जणं तरी घरामध्ये गेले ना तरी घर भरून जायचं, असं वालं होतं. आणि नंतर मग जेव्हा आजी माझी आहे ना कामाला जायची, तर जिथे ती घरकाम करायची, तर मी शाळा सुटल्यावरती मी कधी जायचो, ती मला बोलवायची तिकडे, तो मी जायचो. आणि तिथे कसं असायचं, त्यांचा एक मुलगा होता आणि नवरा बायकोच होते, आणि त्यांचा रूम होता 2 BHK. तर त्याच्या मुलासाठी एक सेपरेट एक रूम असायचा, आणि ते त्यांच्या मम्मी पप्पांसाठी एक रूम. सो ते मला तेव्हापासून असं वाटलेलं की यार मी जेव्हा मोठा होईल ना, तेव्हा मला पण एक असंच घर घेईल की माझा एक रूम, माझ्या मम्मी पप्पांचा एक रूम, आणि बस आम्ही 3 जणं. सो मी ते तेव्हा मी बोललेलो की मी घेईल, तर तेव्हा 2 BHKच घेईल, आणि ते ह्यावर्षी घेतला. आता घर घेतलं तर आई वडिलांचं काय फिलिंग्स, काय वाटतं आई वडिलांना? त्यांना प्राऊडच होतं. म्हणजे एक स्वप्न, त्यांचे जे पण काय स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत, आणि हळूहळू करत राहील. अजून खूप सारे आहेत, ते सांगू नाही शकत, मग ते स्वप्नच काय सगळे सांगितले. तर हळूहळू हे घर झालं, आता पूजा आहे म्हणून मी सांगतोय, ना ते पण सांगितलं नसतं. बट हां, खूप सारे स्वप्न आहेत,
ते लवकरच आणि खरंच मी पूर्ण करेल आणि तेव्हा हा इंटरव्ह्यू परत घ्यायला येशील तेव्हा मी ते स्वप्न पण सांगेन. ओके, खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऐकून खूप छान वाटतं की एखादा लहान घरात राहिलेला स्ट्रगल केलेला मुलगा इतक्या लेवलपर्यंत जातो आणि आईवडिलांना प्राऊड वाटतं. आणि प्रत्येकाच्या मी जसं मेन्शन केलं की आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी त्या लेवलपर्यंत गेलं पाहिजे. तो खूप खूप अभिनंदन आणि असंच पुढे तुला खूप खूप मोठ्या गोष्टी मिळत जावं. थँक्यू. हे आमच्याकडनं तुला शुभेच्छा. फायनली ऑडियन्सला काय सांगशील? फायनली ऑडियन्सला एवढंच सांगेल की तुम्ही जो गोल बघितला आहे त्याच्यावरती मेहनत करा आणि जस्ट माझ्या गाण्याचं की गाण्याला पण माझ्या सगळ्या गाण्यांना प्रेम द्या. बाकी मेहनत करत राहा, तुम्हालाही यश मिळेल, नक्कीच मिळेल. थँक्यू.